ॲक्च्युली वजन का कमी होत नाही, म्हणजे जेव्हा 2 लहान मुलं घरात असतात ना, तर काय होतं, त्यांचं उरलेलं जेवण, परत शॉर्टकट वेळेस काय बनवायचं तर चहा बिस्किट खा, कुठे चिप्स खा, नमकीन खा, अशातच म्हणजे पटकन स्नॅक्स आवरून आपलं काम सुरू केलेलं असतं. म्हणजे मुलांचं अंघोळ असेल, झोपवणं असेल, खाणं असेल, पिणं असेल, म्हणून तर वजन कमी होत नाही. पण ह्यावेळेस ठरवले की नाही, ह्या प्रलोभनांना बळी पडायचं नाही. बिस्किट असू दे, नमकीन असू दे, असा शॉर्टकट वापरायचा नाही. आणि आजकाल तर मोबाईलवरती इतक्या वेट लॉस जर्नी मतलब सुरू केलेल्या आहेत महिलांनी, आणि पुरुषही त्यामध्ये खूप टिप्स सांगत असतात, महिलांनी हे खावं ते खावं. तर मी कोणतंही स्ट्रिक्ट डाएट करणार नाहीये. जे नॉर्मली असेल, हळूहळू सुरुवात करेल, कन्सिस्टन्सी ठेवेल, आणि सातत्यच ही खरं तर यशाची किल्ली असते. कोणतंही फील्ड असू दे, क्षेत्र असू दे. तर लोक म्हणतात त्यात काय एवढं, कमी खा, जास्त चाल, आणि मग तर वजन होईलच तुझं कमी. पण ह्या 2 लहान मुलांच्या दिवसभर कसा वेळ जातो ते कळतही नाही. आणि त्यात एकटीने सगळं करायचं म्हटलं फौजींसोबत राहून, तर त्यांचं शेड्यूलसोबत मॅच होणं हे खूपच अवघड जातं. त्यामुळं माझं आतापर्यंत वजन कमी झालेलं नाही. 3.5 वर्ष झालं ऑलमोस्ट, हिला 4 वर्ष होईल ऑगस्टमध्ये. पण आता मी असं ठरवलंय की प्रत्येक महिन्यामध्ये 3 ते 5 किलो वजन कमी करता येतं. आणि सेंटीमीटरमध्ये पोटाचा घेर हा 5 ते 8 सेंटीमीटरपर्यंत करता येतं, आणि हे केलेलं आहे खूप लोकांनी. क्रॅश डाएट न करता इंटरमिटिंग फास्टिंग करून वेट लॉस करणार आहे. कोणतेही प्रोटीन पावडर नाही आहे, आणि मला वॉकिंग बिलकुल करता येत नाही फौजींच्या ड्युटीमुळं. मुलांना घरात एकटं सोडून बिलकुल जाता येत नाही. त्यामुळे मी घरातच कार्डिओ, झुंबा एक्सरसाइज करेन, योगा आणि ग्राउंड फ्लोअर एक्सरसाइज करेन. हे खूप ठरवते, खूप मनात आहे, पण प्रॅक्टिकली कसं होतंय ते पाहायला